अमर तत्व की अमिट साधना, प्राणों में उत्सर्ग कामना, जीवन का शाश्वत व्रत लेकर साधक हंस कण कण गलता है, जीवन भर अविचल चलता है। आज आम्ही श्रद्धांजली सभेकरता एकत्रित आलेलो. दिनांक 24 एप्रिलला पुरुषोत्तम शिवाजीराव बोकडे आपल्या लालगंज भागातले तसेच नागपूर महानगरात कुटुंब प्रबोधन प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे दायित्व होते ते आपल्यामधून निघून गेले आणि कोरोना या व्याधीमुळे आपल्यातून एक ज्येष्ठ कार्यकर्ता लालगंज भागात मुख्यतः त्यांचं काम हे सर्वसामान्य स्वयंसेवकांना माहीत आहे. अगदी लहानपणापासून संघाचा वाढीकरता लालगंज भागामध्ये ज्यांनी प्रयत्न केला असे आपले पुरुषोत्तम जी आपल्यातून निघून गेले. मला असं आठवते की मी संघाचा स्वयंसेवक म्हणून अगदी 8व्या वर्गापासून संघात जायला लागलो आणि पहिल्यांदा मी जर कुणाला भाऊ म्हटले असेल तर ते पुरुषोत्तमजी होते. आमच्या परिवारात तशी रचना नव्हती, पण संघामध्ये आल्यानंतर आमच्या त्या परिसरामध्ये भाऊ म्हणण्याचा प्रघात होता, आजही आहे. तर पहिल्यांदा मी कुणाला भाऊ म्हटलं असेल तर ते पुरुषोत्तमजी होते. त्या भागामध्ये जी शाखेची रचना होती त्याच्या रचनेमध्ये मी सामील झालो आणि ज्याला म्हणता येईल धीरे धीरे संघाच्या जे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील होत आणि माझी जडणघडण होत गेली. आणि या प्रवासामध्ये प्रत्येक स्वयंसेवकत्व जागृत करणे, संघाशी जोडणे आणि ज्याला म्हणता येईल की छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं याचं प्रामुख्याने काम पुरुषोत्तमजी करत असायचे. हा एक दुर्दैव प्रसंग आपल्या जीवनात आला असं मला तरी वाटतं. पुरुषोत्तमजी आपल्यातून निघून गेले, पण त्यांचं कार्य हे प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनावर रुजलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणे, एका कार्यकर्त्याकडे लक्ष देणे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. माझ्याही जीवनामध्ये असे प्रसंग घडले आणि कधी त्यांच्यासमोर मग आपण प्रकट झालो तर त्यांचं समाधान ते नक्कीच करायचं. लालगंज भागात आपल्याला माहीत असेल की तिथले छोटे मोठे कार्यकर्ते नावं घ्यायला गेलो तर बरेच कार्यकर्ते आपल्या लक्षात येईल, त्यांची मदत त्यांनी केलेली आहे. म्हणून संघाच्या लालगंज भागाच्या रचनेमध्ये आज आपल्याला जे काही काम दिसतं आणि जे कार्यकर्ते ताकदीने उभे आहेत त्याच्यामध्ये पुरुषोत्तम भाऊचं मोठं योगदान आहे. आपण प्रतिनिधी आपला श्रद्धांजली सभेला सुरुवातीला मी विनंती करतो की परिवारातले जे सदस्य उपस्थित आहेत त्यांनी पुष्पार्चन करावं आणि नंतर मंचस्थ अधिकारीसुद्धा प्रतिमेला पुष्पार्चन अर्चन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या परिवारामध्ये 2 मुलं, 1 सून, शशांक आणि अभिलाष हे दोघंही पुण्याला असतात. केतकी त्यांची सूनसुद्धा इथे उपस्थित आहे आणि मोठा परिवार, त्यांचे भाऊ, नंतर बहिणी हे सर्व इथे आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहे. भक्तिपूर्ण हे अवघे जीवन, मातृभूमीच्या पदकमलाशी तेवत तेवत मधुभावाने, तेवत तेवत
मधुभावाने एक रूप हो परमात्म्याशी, मातृभूमीच्या पदकमलाशी. भक्तिपूर्ण हे अवघे जीवन, राष्ट्र समर्पित जीवन जगणे, सद्धर्माचे तेज फुलविणे. राष्ट्र समर्पित जीवन जगणे, सद्धर्माचे तेज फुलविणे. आजच्या या श्रद्धांजली सभेमध्ये मंचावर उपस्थित माननीय राजेशजी लोया, जे महानगराचे मान्य संघचालक आहे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपर बोला. मंचस्थ माननीय नागपूर महानगर सहसंघचालक श्री श्रीधरराव, भाग संघचालक माननीय अविनाशजी, पुरुषोत्तमरावचे भाऊ गणपतराव, उपस्थित पारिवारिक बंधू भगिनी आणि स्वयंसेवक बंधू, कोरोनामध्ये आपल्याच अवतीभवती कित्येक दुर्दैवी घटना झालेली आहेत, आपल्याला माहीत आहे. पण आपले कार्यकर्ता जे समाजात काम करत होते, मागच्या वेळची जी वाट चालली होती त्याच्यामध्ये तर काही पण क्षती नाही झाली. पण यावेळी या सेकंड वेव्हमध्ये आपले अनेक कार्यकर्ता आजारी तर झाले, पण काही बळी पण पडले. पुरुषोत्तमरावांचं पण माहीत पडलं की तब्येत बरोबर नाही आहेत, परंतु ठीक आहे, त्यांची तब्येत तर ठीक होईलच, कारण शांत प्रकृतीचे आणि कोणत्याही आव्हानाला शांतीनं घ्यायचं अशी त्यांची प्रकृती होती. पण जेव्हा 24 एप्रिलला ही न्यूज आली की नाही ते आता देहावसान त्यांचं झालं आहे, तर विश्वासच बसत नाही. एकदम शांत प्रकृती, मृदुभाषी आणि हसत खेळत कोणतंही काम करणं. आपल्याला माहीत आहे स्वयंसेवक बंधू, उत्तर नागपूरमध्ये काम करणं किती अवघड आहे, पण त्यांच्याकडून असं कधीही वाटत नव्हतं. जे काही काम समोर आलं ते कसं पार पडायचं कुणाला माहीत न पडे याप्रमाणे ते करत होते. एका मोठा परिवार म्हणजे 4 भाऊ आणि 3 बहिणी, याच्यामध्ये त्यांचा जन्म झाला. सर्वात लहान होते, 1 नोव्हेंबर 1958 या दिवशी त्यांचा जन्म झाला. MCOMचं त्यांनी शिक्षण घेऊन मग पंजाब नॅशनल बँकेत ते कार्यरत होते. आता 3 वर्ष अगोदरच म्हणजे 31 ऑक्टोबर 2018ला त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. अनेकदा जेव्हा काही संघाचं कोणतंही काम समोर यायचं तर शाखास्तराचं पण काम त्यांनी स्वीकार करून आणि चांगल्याप्रमाणे केलं. शाखाचे जितके दायित्व होते, गटनायकपासून तर मुख्य शिक्षक कार्यवाहापर्यंत, आणि मग नंतर नगर कार्यवाह, भाग कार्यवाह आणि माननीय आपले लालगंज संघचालक, असं त्यांनी दायित्व पूर्ण केलं. सध्या तर ते कुटुंब प्रबोधन गतिविधीचे प्रमुख होते. कोणालाही भेटायचं, कुठेही जायचं, कोणत्याही मनात शंका नसती. सहज रूप से चले जाना ये उनका स्वभाव था. अनेक अनुभव हमें उनके आए, साथ में उनके नागपुर में तो काम किया ही, पर बाहर गांव भी साथ में जाते थे. छोटी छोटी घटनाएं वो बताते रहते थे और उससे हमने क्या सीखना चाहिए, ये एक उनका एक सहज स्वभाव था कि ये देखा और ये तो बहुत अच्छी बात है. ये नहीं बोलते थे कि सीखना चाहिए, ये देखा बहुत अच्छा लगा, मतलब अच्छी बात है ये. इस तरह से अपना दायित्व निर्वहन करते हुए
और एक बड़ा परिवार छोड़कर हम सबके बीच से गए हैं। सभी के लिए बहुत गहरा आघात है। संघ परिवार के लिए तो एक बहुत अच्छे सक्रिय ज्येष्ठ कार्यकर्ता की क्षति हमारी हुई है। घर में उनकी धर्मपत्नी है, 2 पुत्र हैं, पुत्र वधू हैं। ऐसा भरा पूरा परिवार छोड़कर वे हमारे बीच से चले गए। विश्वास तो नहीं होता, परंतु जो ईश्वर को मान्य है उसको स्वीकार करना पड़ता है। मैं अपने ओर से उन्हें श्रद्धांजलि अर्पित करते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। लालगंज भाग संघचालक माननीय अरविंदजी आवडे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रद्धासुमन अर्पित करा. मंचावर उपस्थित माननीय नागपूर महानगर संघचालक श्री राजेशजी लोया, महानगर सहसंघचालक माननीय श्रीधरराव गाडगे व आमचे ज्येष्ठ बंधू श्री गणपतरावजी बोकडे, उपस्थित शोकाकुल बोकडे परिवार, कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, हा क्षण तसा कठीण आहे, पण काही कार्यांच्या म्हणण्यानुसार मी आपण उभा आहे. जेवढे काही अनुभव सांगता येईल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आज आपण इथे माननीय श्रीधरराव पुरुषोत्तमरावांना श्रद्धांजली द्यायला जमलो. पुरुषोत्तमराव हे सगळ्यांचे लाडके होते, सगळ्यांचे परिचित होते. लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक. लालगंजसारख्या कठीण वस्तीमध्ये क्षेत्रामध्ये त्यांनी उत्साहाने महत्त्वाचे संघ कार्य केले. म्हणजे त्याच कार्यकर्ता कमी होती. लालगंज भाग म्हणजे त्यावेळेस जवळपास उत्तर नागपूरचा एक भाग म्हटलं तरी हरकत नाही. एवढ्या मोठ्या क्षेत्रात जे सदर जडीपटका इकडे पाचपावली सगळं क्षेत्र मोठं होतं. त्याचा पुरुषोत्तमरावांनी सतत परिश्रम करून म्हणजे सकाळ संध्याकाळ रात्री संघस्थान बैठकी चर्चा सगळ्यातून प्रयत्न करून सतत म्हणजे मी त्यांना जवळपास 1980पासून मला त्यांचा संपर्क आला. मी शांतीशाखा मुख्यशक होतो व ते आमच्या मंडळाचे मंडळ कार्य होते. आणीबाणीच्या नंतरची गोष्ट असेल त्यापासून आजपर्यंत मी त्यांना कधीही थकलेलं किंवा 1-2 वेळेस सोडले तर बिमार झालं कधी त्यांना पाहिलं नाही. किंवा आळस आला आहे आजच्या कामं उद्या करू असं देखील त्यांच्याकडे कधी मला अनुभव नाही आला. सतत कामात आणि नेहमी सकारात्मक विचार. एखाद्या बैठकीत कार्यकर्त्यांनी विषय ठेवला, एखादा निगेटिव्ह विषय ठेवला, नकारात्मक विषय ठेवला, त्या पुष्पाचे रागवाचे. संघ कार्य करायचं सकारात्मक विचार करून करा. यश अपयश नंतर त्याचा आपण विचार करू. असे ना आपल्या याच्यात यश येईल नाही तर अपयश येईल, पण सकारात्मक करून काम करून मेहनत करणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे, या भावनेने ते पुढे चालत गेले. मला आठवते शाखास्थळ नगर कार्य भाग कार्य माझे भाग संघचालक आता एवढ्यात नागपूरचे त्यांच्या जबाबदारी होती, कुटुंब प्रबोधन म्हणून त्याची जबाबदारी होती. या सर्व जबाबदाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. स्वयंसेवकांबद्दल एवढं प्रेम होतं म्हणजे घरोघरी त्यांचा संपर्क होता, पारिवारिक संपर्क होता. म्हणजे घरी गेल्यावर ते सगळ्यांची विचारपूस करायचे. कुठे जर काही अडचणी असतील त्यातून मार्ग कसा काढता येईल कार्यकर्त्यांवर चर्चा करून वेळ पडले त्यांना आर्थिक मदत दिली ते करायचे आणि त्यांनी केली आहे. स्वयंसेवक आपल्याहून तुटू नये. एखादा स्वयंसेवक संघावर नाराज असेल चालेल, पण संघाने त्याला नाराज होऊ नये या वृत्तीचे पुरुषोत्तम होते. मी 1-2 घटना सांगायचा प्रयत्न करतो. मला आठवतं त्यांचे एक चांगले मित्र होते, आपले स्वयंसेवक पण होते. त्यांचे एक बालपणाचे मित्र होते. त्यांच्या मुलाचं लग्न होतं, पण दोघात काही मध्यंतरी काही झालं असेल. मी 2-4 विचार प्रयत्न केला, पण त्यांनी असं ते टाळून दिलं, सांगितलं नाही. पण त्यांचं काही मध्ये बिनसलं होतं वाटते दोघांचं. मग सहज त्यांना विषय काढला मी की पुरुषोत्तमराव याच्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही लग्न येणार ना. ते हसले. म्हणे पत्रिका मिळाली, निमंत्रण भेटून नक्की येईल. लग्नात 4-5 दिवस बाकी होते.
अजून पत्रिका नाही मिळाली नाही. म्हणून मी त्या संशया घरी गेलो पुन्हा. त्या परिवारासमोर विषय ठेवला, पण त्यांच्यामुळे थोडं किंतु परंतु होता की आपण दिलं येईल का नाही येईल का. मी त्यांना सांगितलं तुम्ही जर स्वतःहून पत्रिका नेऊन दिली तर पुरुषोत्तम नक्की येतील. आणि त्या लग्नाला पुरुषोत्तम वहिनी दोघंही लग्न उपस्थित होते. म्हणजे उद्देश हाच की संशय तुटू नये, कार्यकर्त्याहून नाराज होऊ नये, वैयक्तिक किती काय असेल तो पुरुषोत्तम लग्न आले होते. असे पुष्कळ उदाहरण त्यांचे की संशयासाठी ते नेहमी झुकले आहेत. स्वाभिमान अभिमान त्यांनी संघासाठी सगळं हे केला. एक घटना अशी आहे, इथे बालांचे शिबिर सुरू होतं 3-4 वर्षापूर्वी गोष्ट असेल. तर नरेंद्रचा मुलगा अभिनव त्या शिबिरात शिक्षार्थी होता. पुरुषोत्तमाने मला आवाज दिला, तेवढे खुश झाले. आणि म्हणजे आमची 3री पिढी संघात आहे म्हणे. म्हणजे त्या अभिनवला त्यांनी शिबिरात पण आनंद वाटला. असे किती उदाहरण आहे. संघ कार्यासाठी जीवन म्हणजे पुरुषोत्तम सकाळी प्रभात शाखा, सायं शाखा, रात्री बैठकी, चर्चा, 40 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे त्याचं किती तेवढं काय सांगता येईल, आठवणी असतील. पण एक तर वेळेची मर्यादा आहे, आपण किती सांगू शकतो त्याच्यावर एक आहे. एकदा असेच पुरुषोत्तम आता याची घटना आहे. निधी संकलनच्या वेळेस त्यांचा उत्साह दांडगा होता. 5-6 महिन्यापूर्वी त्यांची तब्येत खराब झाली होती. त्यातून ते सुखरूप बाहेर निघाले होते. पण आमचं असं म्हणणं होतं त्यांनी आराम करायला पाहिजे घरी. असं काय करायचं असं म्हणणं होतं की त्यांनी आराम करायला पाहिजे, थोडा वेळ देऊन बाकी आराम केला पाहिजे. परंतु पुरुषोत्तमांच्या जीवनात आराम हा शब्दच नव्हता. ते पुन्हा उत्साहाने कामात लागले. त्यांना मध्ये म्हणायचं पुरुषोत्तम तुम्ही आराम करा, कमी करा. म्हणजे एकदम पर्याकडे त्यांनी तो विषय ठेवला. पण पुरुषात शब्द होते की रामाचं काम आहे, मग ते रामाकामाला त्यांनी मला वापस पाठवलं असेल. त्यांची इच्छा असेल रामाची, प्रभुराम मंदिरासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी वापस आलो असेल. याचं एक उदाहरण असं आहे की एका ठिकाणी आमच्या सकाळी जाणं ठरलं होतं. रात्री बैठकीमध्ये असं बोलता बोलता दोघं दिवस बसलो होतो. त्यानंतर म्हणणं होतं की आपण उद्या सकाळी भिलगावला जाऊ, काही कार्यक्रम भेटू आणि त्यासोबत निधी संकलनासाठी पाहू. भिलगाव म्हणजे आमच्या शेतांसोबत दूर होतं. म्हणून मी रात्री भिलगाव कार्यकर्ता फोन लावला आणि त्या सांगितलं उद्या आम्ही असं कार्यक्रम येणार आहोत, काही लोकांना भेटू आपण. पण त्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं होतं की इथे सध्या कोविड खूप वाढला आहे, प्रमाण जास्ती आहे, तुम्ही येऊ नका. मी दुसऱ्या सकाळी पुरुषोत्तमाला फोन लावला की पुरुषोत्तम आपण सध्या इथे जाऊ नाही, तिथे प्रमाण जास्ती आहे, आपण वाटलं आणि पुढे जाऊ. पण ते पुरुषोत्तम एकदा जे ठरलं ते हार मानायला तयार नाही. ते नाही मग ठरलं आहे तुम्हाला, तुम्ही या ना, तुम्ही चाललो. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. म्हणजे नाही शेवटी मला तिथे जावं लागलं, कारण की पुरुषाचा शब्द टाळणे हे माझ्या तरी याच्यात नव्हतं. कारण मला कधी असं आठवत नाही की पुरुषाचा मी टाळला कधी. तेव्हा रागवाचे देखील प्रेमाने रागवाचे, प्रेमा बोलायचे रागवाचे, त्यांचा अधिकार होता. पण मला त्याचा कधी असा फरक हे नाही जाणवला. त्यांनी रागाचा तो फोन ठेवून दिला केला. आणि शेवटी मला ते जावं लागलं. त्या करायच्या भेटी झाल्या, आमच्या बैठक झाल्या, आम्ही शेवटी आलो. मग त्या भिलगावाला कोण संपर्क करेल. तर पुढच्या रात्री 10 वाजेपर्यंत मी पुरुषोत्तमांचे 2 कार्यकर्ते आम्ही रात्री 10 पण संपर्क केला. नुकतेच ते बिमारातून उठले होते, पण त्यांचं तेच होतं की बा किती जास्तीत जास्त घरी मी संपर्क करू शकतो, किती वेळ काढू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये महिलांचे काम नव्हतं. पुरुषाचा नेहमी विषय असा की महिलांसाठी आपण भाग काय करू शकतो का. ज्या नायकवाडी वस्ती आहे, गरीब परिवार आहे, शिया वस्तीच्या ज्या महिला आहेत त्याच्यासाठी काय करू शकतो का. त्यावेळी प्रयत्न करून एक महिलांसाठी एक संस्था निर्माण केली. त्याचं रजिस्ट्रेशन देखील झालं आणि गरीब महिलांना त्याचा काही फायदा होईल बा म्हणून त्यांनी काही महिला कार्यकर्त्यांना जोडलं देखील परिवारातल्या. एक चांगली संस्था नावारूप आली होती. ते चांगले मोठे कार्यक्रम होते. पण नागपूरच्या काही ठिकाणी वाटलं की संस्था नागपूरमध्ये गेली पाहिजे, ती अजून मोठी झाली पाहिजे. त्यांची इच्छा होती. पुरुषांमध्ये बोलले काय करायचं, पण नागपूरची इच्छा आहे अधिकाऱ्यांची, त्यात काही हे नाही, ठीक आहे. तर तसेच पुढे तेवढ्याच त्यांनी पुढच्या सहजतेने वापस आले. त्यांनी त्यानंतर संस्थे देखील काय विचार नाही केला नाही की बा आपण केली मदत केली, पण जर ती जर पुढे जात असेल तर त्यातून सहजतेने मागे निघाले की नाही बा आम्ही एवढी मदत केली आहे, वाढवली आम्ही, तर याच्या करणार नाही. हा पुरुषांचा विषय होता.
संघाने जे जे आवश्यक असेल त्याच्यामुळे संघाला फायदा असेल ते करायला तयार होते. असे अनेक उपक्रम, कार्यक्रम, घरगुती संपर्क, म्हणजे मी या पुरुषोत्तमाच्या जाण्यामुळे आमच्या भागात एवढं नुकसान झालं आहे ती पोकळी निघणं कठीण आहे. परिवार झालंच झालं, बोकडे परिवार मोठं संकट आलं आहे, परंतु भागात देखील मोठं नुकसान झालं की एक ज्येष्ठ कार्यकर्ते पुरुषांचा कार्यकर्त्यांमध्ये शौचालय बचक होता, आदरयुक्त बचक होता, भीतीयुक्त आदरयुक्त बचक होता. म्हणजे स्वयंसेवक त्यांचे ऐकायचे आणि पुरुषोत्तमासह त्यांच्या बोलायचे देखील. असे व्यक्ती आपल्याला निघून गेले, त्याचे एक दुःखच आहे. 24 एप्रिलला सगळ्या डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टर गुप्तांचा मला सकाळी फोन आला 6:30 वाजता किंवा एक वाईट बातमी आहे. मी एकदम वाईट बातमी काय, मी काय बोलायचं पहिले त्यांनी तिकडून सांगितलं अभि पुरुषोत्तमराव गेले. मला एकदम अस्वस्थच झालं ऐकून. कधी कल्पना देखील नव्हती केली केवढ्या लहानशा आजारातून पुरुषोत्तम आपल्याला निघून जातील. कारण की त्यांना असा खूप मोठा आजार, खूप काही पॉझिटिव्ह म्हणजे असं काही लक्षणं काय नव्हते. मध्ये 4-5 दिवस त्यांचे माझे रोज फोन बोलणं सुरू होतं. ते सांगायचे फक्त झोप नाही लागली आहे, आज रात्री झोप नाही लागली आहे. मग 2 दिवसाप्रमाणे म्हणजे आज रात्री छान झोप लागली आहे, आज छान झोप झाली इकडे. बाकी असं त्यांना खूप काही त्रास नव्हता, ना ताप होता किंवा सर्दी खोकला असं काही नव्हतं. पण एवढ्या छोट्या आजारातून पुरुष निघून जातील असं कधी वाटलं नाही. म्हणजे असं वाटते की त्यांनी जे म्हटलं होतं की राम भूमी मंदिर निर्माणाकरता निधी संघाकरता मला पुन्हा त्यांनी पाठवलं असेल तर ते त्यांचे वाक्य खरे ठरले, त्यांच्या मुखाचे निघाले शब्द खरे ठरले. कार्य मंगनेचा जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती, या युक्तिप्रमाणे पुरुषोत्तम जीवन जगले. प्रभू श्रीराम नक्कीच त्यांना आपल्या चरणी स्थान देतील अशी ईश्वराचरणी प्रार्थना करून मी माझ्या परिवारातर्फे तसेच भागातील स्वयंसेवकांतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या परिवाराला दाय दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून करतो. माननीय अभिजींनी आता आपल्यासमोर जे प्रसंग सांगितले असे प्रसंग साधारणतः सर्व कार्यकर्त्यांच्या जीवनात आलेले आहे. त्यांची जी सोबत होती आणि विविध प्रसंगामध्ये त्यांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे, वेळोवेळी धावून आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या भागातील कामाला नक्कीच मदत झालेली आहे. असे विविध प्रसंग आहे. एकदा असंच एक असा प्रसंग आहे, त्यामध्ये मलाही पैशाची काही गरज होती आणि मी सहज शब्द त्यांच्याकडे काढला. एकाच वेळेस पैसे काही जमत नव्हते, पैसे जमायचे आणि खर्च होऊन जायचे. तर त्यांना सांगितलं की एकाच वेळेस काही लोन मिळेल थोडंफार तर बरं होईल, आणि त्यांनी लगेच त्याची पूर्तता केली. मी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला जायचो आणि आपला जो हप्ता असायचा मी चुकवायचो. असे प्रसंग साधारणतः जे स्वयंसेवक त्या काळात कार्यरत होते सर्वांच्या जीवनात आलेले असं वाटतं. कामाची एकूणच तिथले कामाचे जे स्थायित्व म्हणता येईल ते त्यांच्यामुळे नक्कीच प्राप्त झालेलं होतं. सुरुवातीच्याच काळात भागामध्ये पथसंचलन आयोजन करायचं होतं आणि आमच्या त्या भागामध्ये साधारणतः गरीब नवाजनगर किंवा आपलं जे भाग आहे त्या भागामध्ये पथसंचलन काढणं, आणि नुकतंच इलेक्शन झाल्यामुळे वातावरण तिथे गंभीर होतं. शिवसेनेचा एक कार्यकर्ता निवडून आला होता आणि काही समाजकंटकांनी तिथे धुमाकूळ माजवला होता. आणि अशा प्रसंगामध्ये पथसंचलन आधीच ठरलेलं होतं आणि त्यांनी ती नेमकी काळजी त्यांच्या प्रत्येक वागण्यात तेव्हा येत होती. कित्येक कार्यकर्त्यांना ते भेटले, वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना भेटले आणि आपलं पथसंचलन कसं चांगलं होईल याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि शेवटी त्या परिसरामध्ये
पहिल्यांदाच पूर्ण गणवेशामध्ये असं म्हणता येईल. त्याच्यानंतर बरेच पथसंचलन झाले, पण तेव्हा ते पथसंचलन नीट पार पाडलं. वेगवेगळे प्रसंग आले, त्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये त्यांनी समयसूचकता आणि स्वयंसेवकाच्या लहान लहान गोष्टीची काळजी ते करत असायचं. आपल्या सभेमध्ये त्यांचे मोठे बंधू गणपतीजी बोकडेसुद्धा उपस्थित आहे, मंचस्थ आहे. मी माननीय श्रीधरराव गाडगे महानगर सहसंघचालक यांना विनंती करतो की वैयक्तिक गीतानंतर त्यांनी आपले श्रद्धासुमन अर्पण करा. जीवन बन तू दीप समान, जीवन बन तू दीप समान, जल जल कर सर्वस्व मिटा दे, जल जल कर सर्वस्व मिटा दे, कर्तव्य बना प्रधान, जीवन बन तू दीप समान, जीवन बन तू दीप समान. दुनिया में छाया अंधियारा, भटक रहा पंथी बेचारा, दुनिया में छाया अंधियारा, भटक रहा पंथी बेचारा, अंधकार में कर उजियारा, अंधकार में कर उजियारा, दे दे पथ का ज्ञान, जीवन बन तू दीप समान, जीवन बन तू दीप समान, जल जल कर सर्वस्व मिटा दे, जल जल कर सर्वस्व मिटा दे, बना कर्तव्य प्रधान, जीवन बन तू दीप समान. बार बार बत्ती उकसा कर, धीरे धीरे देह जलाकर, बार बार बत्ती उकसा कर, धीरे धीरे देह जलाकर, हंसते हंसते फूल गिरा कर, हंसते हंसते फूल गिरा कर, दिखा मधुर मुस्कान, जीवन बन तू दीप समान, जीवन बन तू दीप समान, जल जल कर सर्वस्व मिटा दे, बना कर्तव्य प्रधान, जीवन बन तू दीप समान. आजच्या या मासिक श्रद्धांजली सभेत उपस्थित आपल्या महानगराचे माननीय संघचालकजी, आपल्या लालगंज भागाचे माननीय भाग संघचालकजी, ज्यांनी पुरुषोत्तमरावांना पित्यासमान प्रेम दिलं, असे त्यांचे मोठे बंधू गणपतराव, रामासारखे त्यांचे अग्रज आत्माराम भाऊ, जीवनभर साथ देणाऱ्या बहिणी आणि कार्यकर्ता बंधूंनो, कोणालाही हा कार्यक्रम नकोसा असतो. कोणीही अशा कार्यक्रमाची योजना करत नाही. मला संभवतः कागद घेऊन भाषण देण्याची गरज पडत नाही, परंतु मी मुद्दाम आज कागद ठेवला आहे की ज्यांच्याविषयी मला बोलायचं आहे ते संभव होईल की नाही हे सांगता येत नाही. मित्र हो, गेल्या 2-2.5 महिन्याचा हा जो कालखंड आहे
हा मोठा दहशतीचा असा कालखंड राहिला आहे. जीवाचा थरकाप उडवणारा असा कालखंड राहिला आहे. जीवाभावाची माणसं मृत्यूनी अशी पटापटा उचलून नेलीत. आप्तगण, आपल्यासारखी मित्रमंडळी नियतीच्या या क्रूर खेळाकडे फक्त मूकपणे पाहण्याशिवाय काहीच करू शकली नाही. आपल्या जर नागपूरचा विचार केला तर शेकडो समाज बांधव, म्हणजे वर्तमानपत्रात येणाऱ्या आकड्यांची जरी बेरीज गेली ती 1000च्या वर जाते, परंतु प्रत्यक्षात ते आकडे किती खरे असतील तो आकडा खूप मोठाही राहू शकतो, पण खूप मोठी हानी झाली आहे. त्याच्यामध्ये आपले अनेक स्वयंसेवक, अनेक कार्यकर्ते हे सुद्धा काळाने आपल्यापासून हिरावून नेले आहेत. संघाचं काम व्यक्तिनिर्माणाचं काम आहे असं आपण म्हणतो, कारण एक एक स्वयंसेवक आणि त्याच्या पुढे जाऊन एक एक कार्यकर्ता उभा करणं, तो घडवणं हे मोठं चिकाटीचं काम आहे, ज्याचं वर्णन आपल्या भाग संघटनांनी केलं आहे. अनेकांच्या प्रेरणेतनं, त्यांच्या सान्निध्यातून, त्यांच्या संवादातून आणि त्यांच्या शुद्ध सात्विक प्रेमाच्या व्यवहारातून वर्षानुवर्ष कष्ट घेतल्यानंतर संघाला हवा तसा कार्यकर्ता मिळत असतो. त्यामुळे अशा कर्मठ कार्यकर्त्यांच्या अचानक निघून जाण्याने तीव्र वेदना आणि अपरिमित हानीही होत असते. कारण हे जी सगळी कार्यकर्ते मंडळी आहे, या कार्यकर्त्यांच्या जीवन व्यवहाराकडे पाहूनच संघामध्ये पिढ्यानपिढ्या घडत आलेल्या आहेत. या काळात आपले संघाचे स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते, अशी माझ्याजवळ जी एक सूची आली आहे त्याच्यामध्ये 50हून अधिक कार्यकर्ते आहेत. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची संघ हीच जीवन ओळख आहे. जे आयुष्यभर संघ जगले आहेत असे अनेक कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, उमदे कार्यकर्ते आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण जीवनभर ज्यांनी प्रचारक जीवन केलं असे रामचंद्रजी सहस्रभोजनी असतील, नवरगाव सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठं काम उभं करून आणि त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये संघाचं काम उभं करणारे असे प्राचार्य जयंतराव बर्डे असतील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपुरामध्ये ज्यांनी चांगलं मोठं काम उभं केलं ते सुधाकरराव भालेराव असतील, आपल्या नागपूरची सगळी व्यवस्था ज्यांनी अनेक वर्ष इथला हिशोब सांभाळला ते एकनाथजी खरे असतील, पूर्व नागपूरसारख्या पारडीसारख्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम उभं केलं असे सत्यवानजी लारोकर असतील, विद्यार्थी परिषदच्या सगळ्या याच्यामध्ये आणि विचारवंताच्या याच्यामध्ये काम करणारे प्राध्यापक प्रकाशजी शुक्ला असतील, या राम मंदिराच्या निर्माण निधीसाठी ज्यांनी सगळे प्रयत्न केले, हिशोब चांगला ठेवला असे आमचे रामानंदजी केळकर असतील, उत्तर नागपूरसारख्या ठिकाणी आणि एका विशिष्ट समाजाला संघाशी जोडण्याचं काम आणि अखिल भारतीय विद्यार्थीचं काम करणारे गुरुदेवजी सोरदे असतील, ज्यांनी आपल्या मृत्यूंनी अनेकांना प्रेरणा दिली असे नारायणराव दाभोळकर असतील. या सर्व मंडळीची ओळख काय आहे? या सर्व मंडळींची ओळख संघ आहे. कारण हे संघव्रत जगले आहेत. त्यांचं एकच ध्यास होता, एकच व्रत होतं, ते म्हणजे संघाचं व्रत. संघ जो समजतो ना, तो संघ वाचून समजत नाही, तो भाषणातूनही समजत नाही. संघ समजतो अशा कार्यकर्त्यांच्या जीवनातून. जशी ही सगळी मंडळी गेली, ही जी हानी झाली ही अपरिमित अशी हानी आहे, ती कधी भरून न निघणारी अशी हानी आहे. परंतु ज्यांच्या पुढे आयुष्य पूर्ण मोठं उमदे राहिलं होतं आणि जे काही आणखी करू शकले असते असे काही उमदे तरुण कार्यकर्ते गेलेत. मग शिवछत्रपतींच्या सगळ्या याचा अध्ययन करून शिवछत्रपतींचा इतिहास केवळ महाराष्ट्रात नाही तर सगळ्या भारतभर अनेक प्रांतामध्ये आपल्या आणि प्रखरवाणीने ज्यांनी मांडला ते डॉक्टर सुमंत टेकाडे असतील. आतापर्यंत आमच्या बैठकीत
बसून एका भागाचं नेतृत्व करणारे आमच्या त्रिमूर्ती भागाचे सहकार्यवाह निखिल कुलकर्णी असतील. आपण सगळे ज्या नगरात भागामध्ये त्या राहतो त्या सगळ्या भागामध्ये हिरिरीनं काम करणारा आणि शरीरामध्ये एक दोष निर्माण होऊन सुद्धा काम करणारा उमेश हरडे असेल. उत्तम घोषवादक असा अभिषेक घाटे आहे. किती नावं घ्यावी. ज्यांनी या सगळ्या उत्तर नागपूरसारख्या या याच्यामध्ये काम केलं असे आमचे उमदे कार्यकर्ते. कारण मी जरी ते माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे होते तरी ज्या पद्धतीने काम करण्याची त्यांची हे होती तरी मी त्यांना काही खूप वय झालं असं म्हणत नाही. अशा सगळ्याच्यात उमेदीनं काम करणे आमचे पुरुषोत्तमराव असतील. या सगळ्या कार्यकर्त्यांना विनम्र श्रद्धांजली, त्यांना विनम्र अभिवादन करून मी पुरुषोत्तमजीच्या जीवनाविषयी थोडंफार बोलणार. स्वर्गीय पुरुषोत्तमराव बोकडे, त्यांना स्वर्गीय म्हणतानाही मन कसं मनामध्ये कालवा होते. असं म्हणतात की प्रत्येक माणसाला एक असा मित्र असला पाहिजे. प्रत्येकाला खूप मित्र असतात हो, कारण हे जीवनही आहे. जीवनामध्ये खूप माणसं मिळतात आणि ते मित्रही होत जातात, परंतु जीवाभावाची माणसं फार कमी असतात, जीवाभावाची मित्र फार कमी असतात. ज्याला आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो, तो आपल्याला सांगू शकतो, असं जीवाभावाचं नातं, ज्याला मी सखा असं म्हणतो, असा माझा सखा पुरुषोत्तम. मी त्याला कधीच पुरुषोत्तम असं म्हटलं नाही की पुरुषोत्तम राव पण असं म्हटलं. आम्हा दोघांनाही लालगंज नगरातले भागातले सगळे कार्यकर्ते भाऊ या नावाने ओळखायचे. म्हणजे तुम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटेल की नरेंद्र आणि श्रीराम हे खरे तर पुरुषोत्तमरावाचे पुतणे आहेत. ते घरी त्यांना काका म्हणायचे, पण संघामध्ये मात्र त्यांना ते भाऊच म्हणायचे. मी मात्र पुरुषोत्तमरावांना कधी पुरुषोत्तमराव म्हटलं नाही की पुरुषोत्तम म्हटलं नाही. पहिल्या दिवसापासून माझ्या तोंडामध्ये जो शब्द राहिला तोच आजपर्यंत राहिला. मी जेव्हा त्यांना हाक मारले असेल, बैठकीत उल्लेख केला असेल, तर मास्तर या नावानेच केला. ते काही मास्तर नव्हते, पण कसा हा शब्द माझ्या याच्यात बसला आणि मी त्यांना मास्तर म्हणूनच म्हणायचो, बोलायचो. माझ्या जीवनातले सगळे चढाव उतार आणि त्यांच्या जीवनातले सगळे चढाव उतार ह्या आम्हा दोघांनाही ठाऊक होते. असं एक अतूट नातं. संघकार्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर संघकार्याचं वैशिष्ट्य आहे कार्यकर्ता निर्माण करणं, व्यक्ती निर्माण करणं. पण कार्यकर्त्याचं आणि स्वयंसेवकाचं वैशिष्ट्य काय आहे? हे काम करत असताना अनेक प्रकारचे गुण लागत असतात. एखाद्याला उत्तम शारीरिक येतं, एखाद्याला उत्तम वक्तृत्व त्याचं असतं, भाषण चांगलं देता येतं, एखाद्याला चांगला संवाद करता येतो, एखाद्याला चांगले माणसं जोडता येतात. परंतु ही स्वयंसेवकाची वैशिष्ट्य नाही आहेत, ही गुणवैशिष्ट्य आहेत. स्वयंसेवक केव्हा बनतो? तर स्वयंसेवकाची अत्युत्तम जी पातळी असते त्या पातळीवर पोहोचावं लागतं. त्यामुळे या गुणवैशिष्ट्यासह आणखीन 2 गोष्टी लागतात. त्या गोष्टी स्वयंसेवकात आल्या की तो खरा स्वयंसेवक बनतो. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे आपल्या कामाविषयी, आपल्या संघकार्याविषयी पूर्ण समर्पण, हातचं काही राखून न ठेवता पूर्ण समर्पण, ज्याला कन्व्हिक्शन असं म्हणतात. आणि आपल्या या सगळ्या हा जो मार्ग स्वीकारला आहे त्या मार्गावर अचल, अविचल, निष्काम अशी अक्षुण्ण राहणारी ध्येयनिष्ठा, हे संघ कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे. संघ इतकी वर्ष का टिकला? तर अशा उच्च पातळीवर जाणारी स्वयंसेवक मंडळी तयार झाली म्हणून समाज जीवनामध्ये ह्या सगळ्या धावाधावीच्या याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अनेक जण अनेक टोप्या बदलत असतात स्वार्थासाठी. पण संघ असा आहे की संघाचा कार्यकर्ता घडतो तो कन्व्हिक्शन आणि कमिटमेंट या स्तरावरती पोचल्यानंतर, आणि मग त्याचं शेवटचं वाक्य येतं, कार्यमग्नता जीवन फुले, मृत्यू ही विश्रांती.
पुरुषोत्तमराव या सूचीतले कार्यकर्ते होते. अचानकपणे ते निघून गेले, परंतु असं जीवन जगणारा कार्यकर्ता माझा मित्र होता हे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. कारण उत्तर नागपूरसारख्या ज्या संघकार्यासाठी खळकाळ ज्याला असं म्हणता येईल असा जो भाग होता, आता खूप अनुकूलता आहे हो, पण ज्या काळामध्ये आम्ही संघाचं काम तिथे करायचो त्यावेळेला एवढी अनुकूलता नव्हती. हाफ पॅन्ट घालून बाहेर पडल्यानंतर किती शिवा खायला मिळायच्या हे आम्हालाच माहिती. पुरुषोत्तमराव ज्या समाजामध्ये जन्माला आले, आपल्या इथे अनेक जातीने विभागलेला समाज आहे, समूह आहे, पण ज्या उत्तर नागपूरसारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज आहे आणि त्या समाजामध्ये जे कार्यकर्ते उभे राहिलेत, अनेक कार्यकर्ते झाले, स्वयंसेवक पण झाले, पण या स्तरापर्यंत जाणारे कार्यकर्ते दोनच कार्यकर्ते मी माझ्या अनुभवास आले की ज्यांच्या आयुष्याच्या अंतापर्यंत संघ ज्यांच्यामध्ये राहिला आणि ज्यांच्या कुटुंबात आहे, असे दोन कार्यकर्ते मी बघितले आहे. एक म्हणजे स्वर्गीय लक्ष्मणराव पारडीकर आणि दुसरे म्हणजे पुरुषोत्तमराव बोकडे. पूर्णतः अविचल, निष्काम अशी त्यांची ध्येयनिष्ठा. अनेक कुटुंबांना त्यांनी जोडून ठेवला आहे. त्यांचा माझा संबंध जो आहे, 1978 साली मी जेव्हा नागपूरला शिकायला आलो, मी माझ्या घरासमोर उभा होतो आणि माझ्या घरासमोरून दोन कार्यकर्ते हातामध्ये सायकली घेऊन आणि हाफ पॅन्ट घातलेले असे मला दिसले जाताना. नुकतीच इमर्जन्सी सगळे आटोपली होती, वर्ष झालं असेल, संघ अजून पूर्णतः याच्यात आला नव्हता आणि हे दोन कार्यकर्ते जाताना दिसले. त्यातले एक कार्यकर्ते एक 45-50 वयाचे, शरीरयष्टी चांगली धिप्पाड असलेले असे होते आणि एक 21-22 वर्षाचा उमदा तरुण, थोडेसे सोनेरी, ज्याला भुरकट असे केस आहेत, असे निळसर डोळ्याचा, गौर बांधा, किरकोळ म्हणता येणार नाही पण एक सामान्य ध्येयष्टी असे तरुण असे दोघं जाताना दिसले. माझ्यातला स्वयंसेवक जागा झाला. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं की थांबा, इथे शाखा कुठे लागते. ते माझ्याकडे पाहायला लागले, कारण उत्तर नागपूरसारख्या, लालगंजसारख्या ठिकाणी संघात आणण्यासाठी लोकांकडे 10-10 वेळा जावं लागायचं, परिश्रम करावं लागायचं. आणि त्यांनी जेव्हा माझ्याकडे बघितलं, हा कोण भला माणूस दिसतो की हा विचारतोय स्वतःहून इथे शाखा कुठे लागते. पण तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे. माझं नाव श्रीधर गाडगे, मी अमक्या गावावरून आलेलो आहे आणि इथे पॉलिटेक्निकला शिकतो आहे. माझं प्रथम वर्ष पण झालं आहे मलकापूरला, आणीबाणीच्या आधी 1975मध्ये. तुमचं काय नाव. मी असा त्या तरुणाला प्रश्न केला. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि तो म्हणाला, माझं नाव पुरुषोत्तम शिवाजी बोकडे. ते पूर्ण नाव सांगायचे नेहमी. माझं नाव पुरुषोत्तम शिवाजी बोकडे. हे मनोहरराव पाटणकर न्यू इंग्लिशमध्ये शिक्षक आहेत. मी BComमध्ये शिकतो आणि या लालगंज सायम शाखेचा मी कार्यवाह आहे. तू ये संध्याकाळी शाखेत, मी संध्याकाळी तुझ्याकडे येतो, तुला घेऊन जाईल. आणि ते मला संध्याकाळी माझ्याकडे आले आणि शाखेत घेऊन गेले. हे सगळं करत असताना कार्यकर्ता कसा घडवावा लागतो याची, असं म्हणतो ना की संघामध्ये कार्यकर्ता बोट धरून घडतो. पुरुषोत्तमराव माझ्यापेक्षा 2 वर्षांनीच मोठे, समवयस्क होतो आम्ही. आणि त्यांचं घर, आमची सायम शाखा सुटल्यावर त्यांचं घर म्हणजे आमचा एक अड्डा असायचा सगळ्या स्वयंसेवकांचा. असं आता आहे तसं घर नव्हतं, जुन्या पद्धतीचं धाब्याचं घर होतं. खाली एक भाऊ राहायचे मोठे, हे सगळे मोठे भाऊ वरती राहायचे, पुरुषोत्तम राहायचा, आत्माराम भाऊ तिकडे आमल्याला होते आणि खाली मांगठे वगैरे असायचे. छपरी खाली होती, त्या छपरीत आमचा धुडगूस असायचा. सगळे 20-25 22 शाखा सुटल्यानंतर, कारण सेंच्युरी शाखा, पुरुषोत्तमरावसारखे कार्यवाह, सेंच्युरी शाखा कुठे जिकडे तिकडे आपले हे लागायचे, गण चालायचे. जागा त्या एंडेलवाडीच्या ग्राउंडवरती केवढीशी जागा, त्यातही तो कोंबड बाजार असायचा आणि सगळं चालायचं, पण पूर्ण वस्तीभर.
आणि मग हळूहळू जसं एक एक गोष्ट शिकवावं लागतं. मग शाखेच्या सगळ्या स्वयंसेवकांशी माझा संपर्क भेट करून देणं हे त्यांनी केलं, ठरवून. मी स्वाभाविक रीतीने प्रथम वर्ष शिक्षित होतो म्हणून मला मुख्य शिक्षक केलं. 2 वर्षामध्ये मी कार्यवाह झालो आणि कार्यवाह झाल्यानंतर एक 2 वर्ष 3 वर्ष कार्यवाह राहिलो आणि त्याच्यानंतर 1 वर्ष त्यांनी मला सुट्टी दिली की तुझ्याकडे आता दायित्व कोणतं नाही, तू फक्त या सगळ्या भागातल्या शाखामध्ये जात जा. नवीन शाखा जमलंच तर सुरू करा. 2 नवीन शाखा सुरू केल्या, तिकडे नाईकवाडीमध्ये सुरू केली, तिकडे त्या तलावाच्या काठावरती एक सुरू केली. माझ्याकडे दायित्व काहीच नव्हतं, फक्त आपला नुसता इकडे जा तिकडे जा असं दायित्व. पण ते सगळीकडे घेऊन जायचे. एक तर ते घेऊन जायचे, नाही तर मनोहरराव घेऊन जायचे आणि सगळ्यांची ओळख करायची. आमचा असा खाक्या होता आमचे कार्यवाह पुरुषोत्तमराव कार्यवाह असताना की आपली ही तरुणांची 113 लोकांची यादी आहे. प्रत्येक उत्सवाची सूचना सगळ्याही लोकांना गेली पाहिजे. आणि मग ते पण यायचे, मग आमची काही गटरचना बनली ते करायचे. सगळ्या 113 स्वयंसेवकांना प्रत्येकाची सूचना. काही तर त्यातले असे होते की ते म्हणायचे, अहो तुम्ही कशाला येता, मी तर आता काँग्रेसमध्ये काम करतो, मी काही तुमच्या उत्सवाला येणार नाही, कशाला येता तुम्ही. पुरुषोत्तमराव एकदा माझ्यासोबत आले आणि ते त्यांना असं म्हणाले की जोपर्यंत तुमचं या यादीतून नाव कटत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याकडे येणार. चहा पाजणं तुमचं काम आहे. कटत नाही म्हणजे का, केव्हा कटणार म्हणे नाव. या यादीमध्ये नाव तेव्हाच कटते म्हणजे जेव्हा तुम्ही वर जाल. आम्हाला कोणाचंही यादीतून नाव कमी करण्याचा अधिकार नाही, तो फक्त परमेश्वराचा अधिकार. अनेक वर्ष हे केलं आणि मग दुसऱ्या वर्षी मला त्यांनी त्यांच्याकडे जे दायित्व होतं लालगंज मंडल कार्यवाह म्हणून ते दायित्व सोडलं म्हणजे अधिकाऱ्यांनी व्यवस्था रचना केली असेल आणि मला लालगंज मंडल कार्यवाह केलं. ते स्वतः शांतीनगर मंडलाचे मंडल कार्यवाह झाले. मी 1 वर्ष मंडल कार्यवाह राहिलो, 1 वर्ष मी नगराचा शारीरिक प्रमुख राहिलो. समजदारी काय असते कार्यकर्त्याची हो. समवयस्क कार्यकर्ता जेव्हा असतो ना तर समवयस्क कार्यकर्त्यामध्ये हा दोष येण्याचा संभव असतो. बरोबरीत काम जेव्हा चाललं असतं, बरोबरी सारख्या पदांवरती तोपर्यंत ठीक असतं, पण आपल्यापेक्षा ज्युनियर कार्यकर्ता ज्याला आपण घडवला आहे तो कार्यकर्ता 1 स्टेप अहेड जेव्हा जातो तेव्हा अनेक भल्या भल्यांच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये जरा दोष निर्माण होतो. पुरुषोत्तमरावांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी असा कधीच दोष निर्माण झाला नाही. ते शांतीनगर मंडल कार्यवाह होते आणि मी नंतर लालगंज नगराचा नगर कार्यवाह झालो. त्यावेळेचं लालगंज नगर म्हणजे आजचा लालगंज भागही नाही हो. त्यावेळेचं लालगंज नगर म्हणजे इतवारी नेहरू पुतळ्यापासून सुरू व्हायचं आणि नारापर्यंत संपायचं. एवढं मोठं लालगंज नगर होतं. त्याचं मी नगर कार्यवाह झालो. वर्ष प्रतिपदेच्या याच्यामध्ये घोषणा झाली, अनेक अभिनंदन करत असतात. माझ्याकडे जेवढी काही दायित्व आली असतील आजवर तर मी अनुभव घेतला आहे की 5 अशी माणसं होती की माझ्याकडे जे जे दायित्व आलं त्या वेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू उभे राहिले. त्यापैकी 4 ज्येष्ठ होते, त्यांचा नेहमी आशीर्वाद मिळायचा आणि एक हा सहकारी होता, त्याचं आलिंगन मिळायचं. मनोहरराव आणि वामनरावांना माझ्याकडे दायित्व आल्यानंतर जो आनंद व्हायचा त्याचं वर्णन नाही करता येत. दुसरे 2 इथे होते रेशीम बागेत, ज्यांनी मला लहानपणापासून घडवलं, ते माणिकराव तुरणकर आणि माझ्या लहानपणी जे माझ्या जिल्ह्याचे प्रचारक होते ते विष्णुपंत मुठा. या सगळ्यांचा पाठीवरून हात फिरायचा हे सोपी गोष्ट नाही आहे. माझ्याकडे 12 वर्ष प्रांताचं विदर्भ प्रांताचं कार्यवाह म्हणून काम होतं. ज्या वेळेला प्रांत कार्यवाह म्हणून मला कमी करून दुसरं दायित्व दिलं, मी क्षेत्राचा शारीरिक प्रमुख झालो. परंतु संघ जीवनामध्ये आहे की अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की जोपर्यंत प्रणाम आहे तो प्रणामवाला कार्यकर्ता मोठा.
म्हणून प्रणामाचा अधिकार जर गेला तर मग तुमच्यामध्ये काही दोष आला आहे की काय, असं म्हणून एक मोठे कार्यकर्ते म्हणजे माझ्यासोबत दुसऱ्या प्रांताचे पण जे प्रांतकार्य म्हणून राहिले अनेक वर्ष राहिले, त्यांनी मला हा प्रश्न केला. त्यांनी माझी परीक्षा म्हणून प्रश्न केला की माझ्या मनामध्ये काही द्वेष निर्माण व्हावा म्हणून प्रयत्न केला आहे माहीत नाही. पण ते असं म्हणाले का हो तुम्ही तर अजून 51 वर्षाचे आहात, अजून 5-7-10 वर्ष तर तुम्ही कार्यवाह म्हणून राहिलेच असते. मी त्यांना म्हटलं की अहो आमच्या प्रांतात असं नाही, आमच्या प्रांतामध्ये माझ्याशी चर्चा करूनही ठरलं आहे. त्यांना आश्चर्यच वाटलं की असं कसं होऊ शकतं. म्हटलं मी सरकार्यवाहीशी चर्चा केली की बुवा आता मला 12 वर्ष झालीत, माझा दुसरा कार्यकर्ता तयार झाला आहे पूर्णतः, त्याच्याकडे दायित्व दिलं पाहिजे. माझ्याकडे तुम्ही कोणतंही दायित्व द्या, आता मला क्षेत्राचं दायित्व दिलं ही वेगळी गोष्ट आहे. याला म्हणतात संघ समजदारी. वर्णन करणं आणि पुस्तकामध्ये लिहिणे फार सोपं असतं, पण जीवनात उतरवणं हे कठीण असतं. पुरुषोत्तमरावच्या जीवनामध्ये हे होतं. म्हणजे मी मग पुढे उत्तर भागाचा म्हणजे त्यावेळेला पाचपावली विभाग होता, विभाग कार्यवाह झालो. मग नागपूरचा बौद्धिक प्रमुख झालो. स्वाभाविक रीतीने उत्तर जेव्हा मग नागपूर महानगर झालं तेव्हा यांच्याकडे पहिल्यांदा भाग समन्वय प्रमुखाची जबाबदारी आली. आणि मग मी नागपूरचा कार्यवाह नागपूरचा बौद्धिक प्रमुख झाल्यानंतर हे विभागाचे उत्तर विभागाचे कार्यवाह झाले. अनेक वर्ष कार्यावाह होते. पुढे संघचालक झाले. मग त्यांच्याकडे तेही म्हणजे अनेकदा असं असायचं की त्यांच्याकडे जाऊन बोलायचं तर कोण बोलेल, स्वीकारतील की नाही. जसं गतिविधीचं काम आहे त्याच्या आधी मी जाऊन आलो, त्यांना भेटून आलो, त्यांना तयार केलं. होतं की त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट असायची ते बैठकीत मांडायचे, स्पष्टपणे मांडायचे. काहींना ते वाईटही वाटायचं, कधी ते दुखावूनही जायचे. मग त्यांना समजायचं कोण, तर स्वाभाविकता आमची मैत्री असल्यामुळे मी त्यांना भेटायचो, जायचो, ते ऐकून पण घ्यायचं. हे सगळं करत असताना अनेकदा निर्भयता म्हणजे कधी कधी आपलं काम हे सर्वांगीण असणं, सगळ्या लोकांना आपली ओळख असली पाहिजे. म्हणजे एकदा असं झालं की ते शांतीनगर बंडलाचे कार्यवाह असताना जेव्हा रात्री बैठक करून घरी येत होते, आमचं असं होतं की आम्ही रोज भेटायचो. म्हणजे साधारणतः आमच्या दोघांच्या विवाहापूर्वी तर रोजच भेटत होतं, मग नंतर कमी झालं थोडंफार, पण रोज भेटायचो. किती काही असो, रात्री 11 का नाही वाजत तेव्हा जाऊन भेटायचो. त्यांचे ती जी खोली होती तो खोली म्हणजे आमचा अड्डा असा, केव्हा तरी भेटायचोच. ते गेलो रात्री त्यांच्याकडे, आमची बैठक होती आमच्या बंडलाची, त्यांची तिकडे बैठक होती. येत असताना वाटेमध्ये त्यांना गुंडांनी अडवलं. गुंडांनी अडवलं, चाकू दाखवला. चाकू दाखवल्यानंतर एक क्षणभर थांबले. पण ते गुंड जे होते ना, ते गुंडही पाहत असतात ना. बरं हे त्यावेळेला काही हाफ पॅन्ट वगैरे घालून नव्हते. त्यांनी यांच्याकडे बघितलं, अरे म्हणे हे संघाचे मास्तर आहेत, सोडून द्या यांना, जाऊ द्या. म्हणजे समाज आपल्याकडे बघत असतो. अनेकदा अशा निर्भय पद्धतीने आणि पुरुषोत्तमरावांनी या सगळ्या कालखंडामध्ये काम केलं आहे. माणसं जोडणं, ते टिकवून ठेवणं. आता जसं माधवरावांनी वर्णन केलं, हे सगळं अनेक कुटुंब उभे केले आणि अगदी शांत पद्धतीने कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता, आपला जय जयकार होईल की नाही, आपलं कोणी नाव घेईल की नाही, अशी कुठलीही भावना मनात न ठेवता हा माझा सखा निघून गेला. गोष्टी खूप काही सांगता येईल, वेळेची मर्यादा आहे, परंतु होऊ नये ती गोष्ट घडून गेली. नियतीच्या मनामध्ये जे काही होतं ते झालं आणि पुरुषोत्तमराव आपल्याला सोडून गेले. हानी ही अपरिमित आहे. कुटुंबाची हानी तर आहेच. 2 मुलं आहे, सुनबाई आहेत. ठीक आहे की आता कमीत कमी असं काही अडचणीचं नाही, दोन्ही मुलं आपल्या पायावरती उभी आहेत. परंतु घरचा कर्ता पुरुष जेव्हा जातो, जेव्हा डोक्यावरची पितृछाया नष्ट होते, ते दुःख, त्या दुःखाचं वर्णन कोणाला करता येत नाही. परंतु आपल्या हातात काहीच नसतं. नियतीच्या किल्ल्या जर आपल्या हातात असत्या तर माणसाला सगळंच काही जिंकता आलं असतं, पण त्या किल्ल्या आपल्या हातात नाही. आणि म्हणून आता आपल्यासमोर त्यांचं स्मरण करून त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या भागामध्ये काम उभं केलं, असा कर्मठ कार्यकर्ता आपल्याला बनता येईल का, याचा विचार करणं. हे आपण जर करू शकलो
म्हणजे आता अलीकडच्या काळात त्यांना 6 महिन्यापूर्वी जो आजार झाला होता, डॉक्टरांचं म्हणणं होतं की हा आजार म्हणजे अगदी दुर्मिळ असा आहे, म्हणजे लाखातून एखाद्यालाच होत असतो. म्हणजे त्यावेळेलाच आमची पंढरी घाबरावली होती. परंतु ज्या धीराने त्यांनी घेतलं, म्हणजे आम्ही घाबरलो ते मात्र बरे. फक्त शरीराचा अर्धा भाग, खालचा सगळा भाग त्यांचा, एक हात आणि बाकी शरीराचा भाग हा काम करत नव्हता, पण मन खंबीर होतं. आणि मग तेवढ्या अशा दुर्मिळ आजारातनं त्याला मात करून ते उभे झाले. परंतु ही जी महामारी आली, या महामारीच्या दुष्टचक्रात शेवटी ते सापडले. ते त्यातनं बरे झाल्यानंतर आपल्या गतिविधीच्या कामाला त्यांनी प्रारंभ केला. आता अलीकडच्या सगळ्या भागांचा त्यांनी प्रवास केला रवीजी जोशींसोबत. सगळ्या शाखांमध्ये जाऊन आले, सगळ्या बैठका घेतल्या. त्या अलीकडच्या काळामध्ये त्यांच्याकडे गोरक्षण सभेचं काम आलं. ते गोरक्षण सभेचे निर्वाचित सदस्य झाले आणि कोषाध्यक्षाचं काम त्यांच्याकडे आलं. परंतु नियतीला हे मान्य नव्हतं, ते आपल्यातनं निघून गेले. मी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या कुटुंबावरती हा जो दुर्धर प्रसंग आला आहे, त्या प्रसंगातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो ही प्रार्थना करतो. आणि माझ्या परिवाराच्या वतीने, पूर्ण नागपूर महानगराच्या वतीने मी आदरणीय पुरुषोत्तमराव बोकडे यांना विनम्र श्रद्धांजली समर्पित करतो. शांतीमंत्रांनी ही जी श्रद्धांजली सभा समाप्त होईल. शांतीमंत्रानंतर आपण आपलं पुष्पार्चन अर्पण करूया. त्याच्यापूर्वी 2 मिनटं आपण आपल्या जागेवर उभं राहून मौन श्रद्धांजली देऊया. आणि मनीष कानोकरनं मी इथे बोलावतो शांतीमंत्राकडे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णदमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. उपस्थित सर्व पुष्पार्चन अर्पण करू. या ध्येयास्तव अविरत श्रवणे, या ध्येयास्तव अविरत श्रवणे, जीवन पूजा ही अविनाशी, मातृभूमीच्या पदकमलाशी, भक्तिपूर्ण हे अवघे जीवन, जागृत होता समष्टी शंकर, दानवतेला मिळेन अवसर, जागृत होता समष्टी शंकर, दानवतेला मिळेन अवसर, मंगलतेने गाता सुस्वर, मंगलतेने गाता सुस्वर, मिलन होईल चित्तत्वाशी, मातृभूमीच्या पदकमलाशी, भक्तिपूर्ण हे अवघे जीवन, साधना ही जीवनाची, देवत्वाला जागविण्याची, साधना ही जीवनाची, देवत्वाला जागविण्याची, क्षणिकातून त्या चिंतनाची वाट पुसावी भगवंताशी, मातृभूमीच्या पदकमलाशी,
भक्तिपूर्ण हे अवघे जीवन, भक्तिपूर्ण हे अवघे जीवन, मातृभूमीच्या पदकमलाशी तेवत तेवत मधुभावाने, तेवत तेवत मधुभावाने